आणखी एक मोठी बातमी आहे। कॅनडामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। त्याचबरोबर त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे। तर लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिलाय। जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रूडो हे काळजीवाहू पंतप्रधान असतील। तर सत्ताधारी लिबरल पक्षाच्या पुढच्या नेत्याची निवड होईपर्यंत ट्रूडो हे कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करतील आणि कॅनडाच्या संसदेचे अधिवेशन 27 जानेवारीपासून प्रस्तावित होतं। पण पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे संसदेचं कामकाज 24 मार्च पर्यंत तहकूब केलं जाणार आहे। तर लिबरल पार्टी 24 मार्च पर्यंत आपला नवा नेता निवडणार असल्याची माहिती समोर येतेय। तर तिथले पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विरोधामध्ये रोष वाढत चाललेला होता। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव होता त्यांच्या पक्षाकडून आणि त्यांनी आता राजीनामा दिला आहे। जोपर्यंत नव्या नेत्याची निवड केली जात नाही पक्षाकडून तोपर्यंत जस्टिन ट्रूडो हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम बघणार आहे। कॅनडामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते। तिथले पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि सध्या ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।